ॲब्स्ट्रॅक्ट नाऊन म्हणजे भाववाचक नाम पाहणार आहोत. तर ॲब्स्ट्रॅक्ट नाऊन म्हणजे काय, तर त्याची व्याख्या पाहूया इंग्लिशमध्ये. ॲन ॲब्स्ट्रॅक्ट नाऊन इज अ क्वालिटी, अ स्टेट अँड ॲक्शन. ओके. ॲब्स्ट्रॅक्ट नाऊन गुण, गुणधर्म, स्थिती, कृतीदर्शक, भावना दर्शवण्यासाठी वापरतात. तर एक्झाम्पल पाहूया. विजडम, काइंडनेस, चाइल्डहूड, फ्रीडम, मुवमेंट आहे ना. तर विजडम हे काय आहे, तर विजडम हे शहाणपण आहे, की माणसामध्ये शहाणपण असतं, प्राण्यामध्ये शहाणपण असतं वगैरे वगैरे आहे ना. तर वस्तू म्हणजे याच्यामध्ये शहाणपण असतं का, नाही, माणसामधून शहाणपण येतं. जेव्हा आपण माणसामध्ये शहाणपण असतं म्हणजे याची ओळख अशी दिसते का, नाही. जेव्हा आणि काइंडनेस, काइंडनेस म्हणजे काय, तर दयाळूपणा, माणसामध्ये दयाळूपणा, प्रेम, भावना ह्या असतात, गुणधर्म असतात वगैरे वगैरे. तर चाइल्डहूड, चाइल्डहूड म्हणजे बाल्यावस्था म्हणजे बालपण. चाइल्डहूड म्हणजे बालपण. हे कोणती अवस्था आहे, बाल्यावस्था म्हणजे स्थिती, स्थिती म्हणजे स्टेटमध्ये हे असतं. ओके. फ्रीडम म्हणजे काय, तर फ्रीडम म्हणजे स्वातंत्र्य, स्थिती दर्शवतं. ओके. आणि मुवमेंट, मुवमेंट हे काय आहे, कृतीदर्शक म्हणजे कृती करतं, हालचाल, चळवळ आहे ना. ते काय आहे, मुवमेंट काय आहे, कृतीदर्शक आहे, दर्शक आहे. तर आपण इथं उदाहरणे घेतलेले आहेत. तर पाहूया. काइंडनेस इज अ गुड क्वालिटी. दयाळूपणा हा एक चांगला गुण आहे. दयाळूपणा हा एक काय आहे, चांगला गुण आहे. तर दयाळूपणा कशामध्ये असतो, माणसामध्ये असतो, प्राण्यामध्ये असतो आहे ना. तर दयाळूपणा हा एक चांगला गुण आहे. तर क्वालिटी हे काय आहे, गुण आहे. तर काइंडनेस काय आहे, हे ॲब्स्ट्रॅक्ट नाऊन म्हणजे भाववाचक नाम, भावना दाखवतं. म्हणजे हे कशामध्ये येतं, गुणधर्म, गुण दाखवतो. काइंडनेस म्हणजे दयाळूपणा, माणसामध्ये कोणता गुण आहे, दयाळूपणा. याच्यामध्ये काय दाखवलं आहे, दयाळूपणा, प्रेम, भावना वगैरे वगैरे आहे ना. तर विजडम म्हणजे काय, तर विजडम म्हणजे शहाणपण. विजडम शूड कम इन मॅन. माणसात शहाणपण आले पाहिजे, माणसामध्ये शहाणपण आले पाहिजे. तर विजडम काय आहे, ॲब्स्ट्रॅक्ट नाऊन आहे. विजडम काय आहे, ॲब्स्ट्रॅक्ट नाऊन. तर काइंडनेस आणि विजडम हे कशामध्ये मोडतं, गुणधर्मामध्ये मोडतं. कशामध्ये, गुण, हे दोन काय दाखवतात शब्द, माणसातले गुणधर्म दाखवतात. ओके. तर थर्ड पाहूया. मेक अ मुवमेंट फॉर गुड वर्क. मेक अ मुवमेंट फॉर गुड वर्क. चांगल्या कामासाठी चळवळ उभारा, चांगल्या कामासाठी चळवळ उभारा. आपण इथं पाहिलं मुवमेंट म्हणजे काय, तर कृतीदर्शक आहे ना. मुवमेंट म्हणजे काय, तर कृतीदर्शक. तर हे काय आहे, चळवळ उभारा, चांगल्या कामासाठी चळवळ उभारा म्हणजे कृती, चांगल्या प्रकारे कृती करा. ओके. तर असं आहे. आणि चाइल्डहूड आणि फ्रीडम म्हणजे काय, तर स्टेट म्हणजे स्थिती दर्शवतं, की बाल्यावस्था, बालपण आणि स्वातंत्र्य हे स्थिती दर्शवतं. ओके. तर ॲब्स्ट्रॅक्ट नाऊन म्हणजे काय, तर गुणधर्म, स्थिती, कृतीदर्शक, भावना हे दर्शवण्यासाठी आपण ॲब्स्ट्रॅक्ट नाऊनचा वापर करतो. ओके. असं हे माणसामध्ये गुण हे असतात. ओके. अशा प्रकारे आज आपण ॲब्स्ट्रॅक्ट नाऊन म्हणजे भाववाचक नाम पाहिलेलं आहे. ओके. तर आज आपण येथेच थांबूया, भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये. धन्यवाद.